नमस्कार. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त होणार आहे. कलाने रणरागिणी बनून राहुलचं कारस्थान हे घरातील सर्वांच्या समोर आणलेलं आहे. त्याचबरोबर तिने नैनाला न्यायही मिळवून दिलेला आहे. सर्वांच्या समोर तिची बाजू मांडलेली आहे. एवढ्यावरच ती थांबलेली नाही, तर राहुल तिला म्हणतो, नैनाला विचारतो की मी तुला फसवलंय याचे तुझ्याकडे काय पुरावे आहेत. आणि मग तेव्हा नैना शांत राहते. तेव्हा कला कसे पुरावे समोर देते आणि राहुलचं तोंड बंद करते ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता कलाच्या हाती पुरावे लागलेले असतात. कला ही चांदेकरांच्या घरी निघालेली असते. इकडे संगीता खूप रडत असते. संगीता म्हणत असते की आता मला जीव द्यावा लागणार आहे. मी कसं तोंड दाखवू? या मुलीवर संस्कार करण्यात मी कमी पडलेली आहे. या गोष्टीमुळं संगीता खूपच चिडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत विचार करत असतो, ही अजून का आलेली नाही, आणि त्यामुळं अद्वैतला काळजी वाटत असते. त्याचबरोबर आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे सर्वजण आता तयारी करत आहेत. आता रिंग घालायची सुरुवात होत आहे. रिंग सेरेमनीला सुरुवात होत आहे. अद्वैत म्हणतो, काही करून मला हे थांबवायला हवं, कारण काहीही झालं तरी मला कलाची वाट बघायलाच हवी आहे. काहीतरी कारण काढायला लागणार आहे. आणि मग इकडे अद्वैतला सफोकेट होतं. त्याला खूप असं धाप लागू लागते. म्हणून तो सर्वांच्या समोर तिथे धाप लागण्याचं नाटक करू लागतो. त्यावेळेस सोहम त्याला सावरतो. तर सरोज त्याच्या जवळ येते. सर्वजण येतात आणि विचारू लागतात की काय झालं नक्की, काय चाललंय हे, हा प्रश्न सर्वजण विचारत असतात. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सरोज म्हणते की अरे त्याचा इन्हेलर आण, कारण अद्वैतला धाप लागलेली आहे. त्याला दम्याचा त्रास असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संगीताच्या या ज्या रिॲक्शनमुळं आपल्याला इकडे काजलने कलाला फोन करून सांगितलेलं असतं आणि कला आलेली असते. कला येते तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम, मान्य आहे, मी तुम्हाला दिलेलं वचन आज मोडत आहे, पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आणि असं म्हणत कलाही तिच्या घरी पाय टाकत आहे, पाऊल टाकत आहे. आणि जेव्हा ती येते, ती आलेली पाहून खरं तर कलाच्या बाबांना त्याचबरोबर संगीताला खूप बरं वाटतं. तेव्हा कला येते आणि म्हणते, आई काळजी करू नकोस. आणि नैनाला म्हणते, नैनाताई चल. एवढंच ती बोलते आणि नैनाला घेऊन कलाही आता निघालेली असते. कला नैनाला घेऊन निघालेली आहे. इकडे अद्वैतला त्रास होत आहे. अद्वैत म्हणतो की काही करून मला हे थांबवायला पाहिजे. मी काय आहे, मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे आणि हे सगळं काय होतंय, हा विचार तो करत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सरोज मात्र त्याच्याजवळ असते. सरोजला त्याची काळजी वाटत असते. तर इकडे अद्वैत मात्र नाटक करतच असतो आणि तो हे सगळं कलासाठी करत असतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर इकडे अद्वैतचं हे जे चाललेलं असतं त्यामुळं कलाने सांगितलेल्या टायमिंगप्रमाणेच अद्वैत वागत असतो. तिच्यासाठी थांबत असतो. तिच्यासाठी ही एंगेजमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यासाठी ह्याने नाटक केलेलं असतं. शेवटी म्हणतो की हिला इतका वेळ लागतो आहे, फोन पण उचलत नाही आहे ती, त्यामुळं मला आता थांबता येणार नाही. असं म्हणत अद्वैत म्हणतो की आई मला ठीक वाटतंय. आणि तेवढ्यावर लगेचच आता रोहिणी म्हणते की मग सरोज वहिनी, आपण थांबायला नको आहे, आपण रिंग सेरेमनीला सुरुवात करूया, मुहूर्त टळून जाईल, असं रोहिणी सांगते. तेव्हा सरोज म्हणते हो. आणि नेमकी त्याच वेळी नैनाला घेऊन कला तिथं पोहोचते आणि कला म्हणते की काहीही झालं तरी ही एंगेजमेंट होऊ शकत नाही. तेव्हा सरोज तिथे येते आणि म्हणते, काय चाललं आहे तुझं? आता या कार्यक्रमामध्ये मी तुला राडा करू देणार नाही, कारण मागच्या वेळेसही तू तेच केलेलं होतं आणि आत्ताही ही एंगेजमेंट मोडण्याचा तू प्रयत्न करतेस. चांदेकरांच्या घराची बेइज्जत झालेली मला चालणार नाही, असं म्हणत सरोज ही कलावरती आरोप करू लागते. तेव्हा कला म्हणते की मी चांदेकरांच्या घराची बेइज्जत करत नाही, असं कला सांगते. जे सत्य आहे ते सांगत आहे, कारण माझ्या बहिणीची फसवणूक झालेली आहे. खरं तर इकडे सरोजला धक्का बसलेला असतो की हिने नैनाला घेऊन का आलेली आहे, नैनाला घेऊन येण्याचा काय संबंध आहे, असं सरोजचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळेस कला म्हणते की नैनाताई बोल, आता तुला बोलणं गरजेचं आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की राहुल म्हणतो, ह्या दोघी खोटं बोलत आहेत. तर कला सर्वांच्या समोर सांगत असते की या राहुलनेच नैनाताईला लग्नातून पळवून नेलेलं आहे
नैनाताई लग्नातून पळून गेलेली होती, पण ती एकटी गेलेली नव्हती, तर राहुलने तिला पळून नेलेलं होतं. हे आता कलाने सर्वांच्या समोर आणलेलं असतं. त्यामुळं सर्वांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर कला नैनाला म्हणते की नैनाताई बोल, आता काहीतरी बोल. त्यावेळेस नैना म्हणते की हो, मला राहुलनेच पळवून नेलेलं होतं, राहुलने मला फसवलेलं आहे. हे आता सर्वांच्या समोर नैना बोलत असते. रोहिणी म्हणत असते, काय चाललंय हे सगळं, काय संबंध या मुलीचा? तेव्हा कला म्हणते की हो, संबंध आहे, आणि राहुलने एकाच मुलीला नाही तर अशा कितीतरी मुलींना फसवलेलं आहे, आणि ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता चालती हो, काही बोलायचं नाही आहे, या कार्यक्रमाचं मी तुला वाटोळं करू देणार नाही, असं सरोज बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, आई तिला बोलू दे, आई तिला काय सांगायचं आहे ते ऐकून तरी घे आधी, असं सरोजला अद्वैत सांगत असतो. अद्वैत आता कलाची ढाल बनवून सरोजच्या समोर उभा असतो आणि म्हणत असतो की आई तिला बोलू दे. आणि इकडे सरोज मात्र कलाला हाताला धरून बाहेर काढत असते आणि अद्वैत येतो आणि कलाची बाजू घेतो. तेव्हा सरोज म्हणते की तू तिला बायको मानत असशील, पण मी या घरची तिला सून मानत नाही, त्यामुळं या घराची बेइज्जती झालेली मी होऊ देणार नाही. इकडे संगीता आणि दिनकर या दोघांनाही काळजी वाटू लागलेली असते. नक्की काय झालंय, कला आली आणि नैनाला घेऊन कुठं गेली आहे, असे प्रश्न पडलेले असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजू म्हणते की मी सांगते तुम्हाला, नैनाताई कुठं गेलेली आहे आणि कलाताईने नैनाताईला कुठे नेलेलं आहे. कारण नैनाताईला घेऊन कलाताई त्यांच्या घरी गेलेली आहे. इकडे सरोजला आता थांबवायला अद्वैत पुढे आलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही आई, तिला काय म्हणायचं आहे ते आधी ऐकून तरी घेतलं पाहिजे, कारण नंतरच कळणार आहे आपल्याला. आता मात्र राहुलच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते आणि राहुल म्हणत असतो की ब्रो, ह्या दोघी खोटं बोलतायत, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा आजोबा पण म्हणतात की सरोज तिला बोलू दे. आणि मग कला सांगू लागते की अद्वैतनं नैनाताईला फसवलेलं आहे. नैनाताईच नाही तर अशा कितीतरी मुलींना त्याने फसवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आता तो राधालाही फसवत आहे, त्या राधाच्याही आयुष्याचं वाटोळं करत आहे. पुन्हा रोहिणी ओरडते, म्हणते काही तू काय बोलतेस, माझा राहुल असं करणं शक्यच नाही. त्यावेळेस सरोजही तेच बोलत असते. कला म्हणते की नैनाताई आता तरी बोल तू, नैनाताई तुला आता बोलणं गरजेचं आहे, असं सरोज सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत म्हणत असतो की आई तिला बोलू दे, तिला काय सांगायचंय ते एकदा आपण ऐकून तरी घेऊया, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी सरोज म्हणते की काय चाललंय अद्वैत तुझं, तू तिची बाजू घेतो शक्कास. तेव्हा लगेचच कला म्हणते की जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे, आणि आज मी जोपर्यंत खरं सांगणार नाही, या राहुलचा खरा चेहरा तुमच्या सर्वांच्या समोर आणणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कला नैनाताई आता तरी तू बोल. आणि इकडे रोहिणीला मात्र धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यावरती आता कला बोलायला सुरुवात करते, कारण अद्वैतनं तिला साथ दिलेली असते. पहिल्यांदाच असं घडलेलं असतं की अद्वैत हा सरोजच्या विरोधात बोललेला असतो. इकडे संगीताला जेव्हा काजल या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा संगीताला धक्का बसलेला असतो. संगीता म्हणत असते की काय, म्हणजे संगीताला आता कळतं की नक्की काय झालेलं होतं. तेव्हा संगीता म्हणते, म्हणूनच तर हळदीच्या दिवशी तो मुलगा आलेला होता, नैनी चक्कर येऊन पडलेली होती आणि नैनीला उचलून त्याने नेलेलं होतं, आणि त्याचनंतर नैनीच्या गालाला मला हळद दिसलेली. आणि हे सगळं जेव्हा संगीताला आठवतं तेव्हा ती बेशुद्ध पडते. इकडे राहुल मात्र आरोप करतच आहे की नाही, हे मी काही केलेलं नाही आहे, राधा ह्या दोघीजणी मला फसवत आहेत, मी असं काही केलेलं नाही, असं तो सर्वांच्या समोर सांगत आहे. तेव्हा कला म्हणते की नाही, हा खोटं बोलतोय. आणि मग ती नैनाला म्हणते की नैनाताई बोल आता. इकडे रोहिणी मात्र अजूनही राहुलचीच बाजू घेत असते. तिला असं वाटत असतं की राहुलच बरोबर आहे, पण कला आता सर्वांच्या समोर सत्य आणत असते. आणि नैना पण सांगते की हो, याने मला फसवले. आणि नैनाला लगेचच राहुल म्हणू लागतो की तुझ्याकडे काय पुरावा आहे. त्यावरती नैना गप्प राहते, कारण बिचाऱ्या नैनाकडे काहीच पुरावा नसतो. तेव्हा कला म्हणते की आहे, पुरावा आहे माझ्याकडे, असं म्हणत तिने अद्वैतकडे CCTV फुटेज आणलेलं देते. आणि इकडे सोहमने प्रोजेक्टर लावलेला असतो आणि प्रोजेक्टरवरती आता सर्वांच्या समोर स्क्रीनवरती राहुलचा पर्दाफाश होत असतो. आणि त्याचवेळी कला म्हणते की आजोबा, राहुलपासून नैनाताई प्रेग्नंट आहे. हे ऐकल्यावर आजोबांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्याहीपेक्षा जास्त राग आलेला असतो. थँक्यू.